नमस्कार. आज आपण बघणार आहोत भगवद्गीतेतील अध्याय 9. अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुह्य योग, म्हणजे ज्ञानाचा राजा आणि सर्वात गुप्त योग. या अध्यायात अर्जुन आणि श्रीकृष्ण यांच्यात काय संवाद झाला ते थोडक्यात बघूया. या अध्यायात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना, मी तुला आता सर्वात गुप्त, पवित्र आणि शक्तिशाली ज्ञान सांगतो. हे ज्ञान समजलं की मन शुद्ध होतं, भीती निघून जाते आणि जीवन हलकं होतं. भगवान सांगतात की संपूर्ण सृष्टी माझ्यात आहे, मी प्रत्येकाच्या आत आहे. जो भावनेने, प्रेमाने, श्रद्धेने मला स्मरतो तो कधीही हरवलेला नसतो. या अध्यायातील प्रसिद्ध श्लोक म्हणजे पत्रम पुष्पम फलम तोयम, म्हणजे जो मला प्रेमाने एक पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण करतो, मी ते प्रेमाने स्वीकारतो. मग गर्भवती आईसाठी याचा काय अर्थ आहे? तर हा अध्याय गर्भवती आईला सांगतो, परफेक्ट होण्याची गरज नाही. जास्त विधी, कठीण साधना, पूजापाठ, तासनतास पूजा करणं हे गरजेचं नाही आहे. तुमचा भाव, तुमचं प्रेम, तुमची श्रद्धा, भगवंताबद्दलची तुमची कृतज्ञता ही पुरेशी आहे. तुम्ही जेव्हा शांत मनाने श्वास घेता, प्रेमाने बाळाशी बोलता, देवाला आठवता, तेव्हा तुम्ही राजयोग करत आहात. तुमचं प्रेमच तुमच्या बाळासाठी सर्वात मोठा संस्कार आहे. तुमचं प्रेमच तुमच्या बाळासाठी सर्वात मोठा संस्कार आहे. चला तर आता आपण या अध्यायावर आधारित छान छोटंसं ध्यान करूया. तुम्ही रिलॅक्स बसायचं आहे किंवा तुम्ही पाठीला उशीचा आधार घेऊन बसू शकता, किंवा तेही शक्य नसेल तर तुम्ही डाव्या कुशीवर झोपून हे ध्यान करू शकता किंवा ऐकू शकता. आता डोळे अलगद बंद करायचे आहे. एक दीर्घ श्वास घ्या आणि हळूच सोडा. आता तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या श्वासावर आणि तुमच्या पोटात वाढणाऱ्या त्या दिव्य जीवावर केंद्रित करायचं आहे. आज आपण भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायाचं राजविद्या राजगुह्य योगाचं ध्यान करत आहोत. भगवान श्रीकृष्ण म्हणतात, मी तुझ्यापासून दूर नाही, मी तुझ्या आत आहे. आई, क्षणभर कल्पना करा, तुमच्या हृदयात एक तेजस्वी प्रकाश आहे. तो प्रकाश हळूहळू तुमच्या गर्भापर्यंत पोहोचत आहे. हा प्रकाश म्हणजे शांतता, सुरक्षा आणि परमप्रेम. भगवान सांगतात, भाव महत्वाचा आहे, विधी नाही. म्हणून आई, आज फक्त एवढंच बोल मनात, हे भगवंता, माझं मन शुद्ध आहे, माझं प्रेम खरं आहे. मी माझ्या बाळाला तुझ्या चरणी अर्पण करते. तुमच्या पोटात असलेलं बाळ हा प्रकाश अनुभवत आहे. ते सुरक्षित आहे, ते प्रेमात आहे. आणि आता पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्यायचा आहे
आणि हळूच सोडायचं आहे. मनात बोलायचं आहे, माझं बाळ दिव्य आहे, माझं मातृत्व पवित्र आहे आणि आम्ही दोघंही भगवंताच्या संरक्षणात आहोत. आता असं शांत डोळे बंद करून 5 ते 15 सेकंद शांत बसायचं आहे. हळूहळू तुमचं लक्ष श्वासावर आणायचं आहे आणि एक गोड स्मित हास्य करून डोळे उघडायचे आहे. मला खात्री आहे तुमच्या बाळाचे मोमेंट खूप प्रकर्षाने तुम्हाला जाणवले असतील. तर आता आपण इथे थांबूया. जर हे ध्यान तुम्हाला खरंच खूप छान वाटत असेल, आवडलं असेल, तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अध्यायात. धन्यवाद.